हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? जमिनीवर कोसळण्यापूर्वीच विमानात स्फोट झाला. खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्यानं चर्चांना उधाण. सुनेत्रा ताईंचा शपथविधी हा पक्षाचा निर्णय होता. निर्णय एकट्या तटकरेंचा निर्णय नव्हता, तर राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनाच देणार, भुजबळांनी केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून संजय शिरसाट नाराज असल्याची माहिती. राजेंद्र जंजाळांच्या नावाला शिरसाटांचा विरोध. चंद्रपूर काँग्रेसच्या दोन्ही गटानं एकत्र येत केली गटनोंदणी. सर्व 27 विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी. वांद्रे स्थानकावर क्षुल्लक कारणावरून दगडफेक. निरपराध प्रवाशावर डोळा गमावण्याची वेळ, तर अंधेरी स्थानकावर चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटलं. मुंबईकरांच्या सुरक्षेवर प्रश्न. पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या तरलाई कलान परिसरातला मोठा स्फोट. स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पाकिस्तानात हाय अलर्ट. आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातल्या किरणोत्सवात अडथळे. देवीच्या चरणापर्यंत किरण पोहोचली नसल्याचं समोर. मंडपाची कमान किंवा प्रदूषणाचा फटका किरणोत्सवाला बसल्याची शक्यता. अजित पवार विमान अपघातासंदर्भात संशयाचं धूर आणखी गडद होत चाललंय. आता या अपघाताबद्दल दररोज नवीन शंका उपस्थित केल्या जात आहेत. विमानातली 6वी व्यक्ती कुठे? लँडिंगच्या वेळी धुकं होतं की नव्हतं? विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता का? या सगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. तेव्हा खासदार बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळे आता अपघातासंदर्भातल्या थिअरीचा स्फोटच झालेला आहे. विमान कोसळण्यापूर्वीच स्फोट झाला असा दावा करत विमानामध्ये बॉम्ब होता का अशी शंका उपस्थित केली गेली. बारामती विमान अपघात प्रकरणी आता हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दावा पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की कशा प्रकारे आता दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का, एक मोठा दावा पुन्हा एकदा केला गेल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर हा अपघात झाला आणि त्यानंतर शंका कुशंकांचे प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतरचा आजचा हा दावा मात्र सगळ्यात मोठा दावा म्हणता येईल. बारामती विमान अपघात प्रकरणी हा मोठा दावा आहे. दादांच्या या विमानामध्ये बॉम्ब ठेवला होता का अशी शंका उपस्थित केली आहे. आता या वक्तव्यामुळे बजरंग सोनवणेंनी हे वक्तव्य केलं, त्यामुळे चांगलंच राजकारण तापलंय. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतो. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं? खाली न टच होता? ची कंपनी त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक. मग ते दादा घरी येऊन किती वाजता निघाले? देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला CCTV फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळं CCTV आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत CCTV फुटेज समोर आले पाहिजे. तर दुसरीकडे गुसबावेतल्या प्रत्यक्षदर्शी कल्याण आठवलेंनी मात्र विमान कोसळल्यानंतर स्फोट झाल्याचं म्हटलं होतं. त्यांनी काय बोललं होतं आपण पाहूया. ग्रामस्थांनी मग तिथं आम्ही गेलो, बघितलं तर विमान पुढच्या साईडला पेटलेलं होतं आणि दूर होता, जास्त जाळ नव्हता. पण लोकांनी मला ओरडून सांगितलं की मागं सरा, विमानाचा स्फोट व्हायची शक्यता आहे. आणि त्यावेळी मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि विमानाचे सगळे तुकडे असे अस्ताव्यस्त असे उडून पडले.
तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न. तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. दादांची सकाळी उठलेपासूनची जी प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे. विमान होतं त्याच्याबद्दल सुद्धा अनेकांनी संशय व्यक्त केलेले आहेत. नंतर जे आता मी काही विमान तज्ज्ञ नाही, पण विमानातले जे कोणी तज्ज्ञ पायलट आहेत अनेकांच्या मुलाखती ऐकल्यानंतर युरोप कंट्रीजमध्ये या विमानांना बंदी होती किंवा 23मध्ये या विमानाचा अपघात झालेला होता. शिवाय अपघाताच्या दिवशी सकाळी जर आपण पाहिलं असेल 10 वाजताच्या बातम्या काय येत होत्या, DGCAचा रिपोर्ट होता की 6 व्यक्ती त्याच्यामध्ये गेले म्हणून. तुम्ही आत्ताही प्रत्येक चॅनलचं फुटेज काढून बघा, DGCAने 6 व्यक्ती गेल्याचं त्याच्यात बातम्या दिलेल्या आहेत. 2 तासानंतर दुपारी 5च नावं पुढे येतात. तर त्याचसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवंडे यांनी अपघाताबद्दल संशय व्यक्त केलाय. ते काय बोललेत पाहूया. आज 10 दिवस झाले दादांना जाऊन. ब्लॅक बॉक्स जो आहे तो खरं तर 2 दिवसामध्ये त्याचं ओपन होऊन त्याच्या संदर्भातले खुलासे आपल्या पुढे यायला पाहिजे होते. ब्लॅक बॉक्सबद्दलचा निष्कर्ष अजून 10 दिवस झाले तरी काय येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जो पायलट ठरलेला होता तो 11th आवरला म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकला, मग दुसरा पायलट बोलवला, किंवा दुःख त्या दिवशी नव्हतं, प्रत्यक्षदर्शी जे लोक सगळे गावकरी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर कुठेही दुःख नव्हतं त्या दिवशी. मग ह्या सगळ्या संशयाला जागा निर्माण होतात. दरम्यान रोहित पवारांनी 9 तारखेला खुलासा करणार असं म्हटलं होतं. ते काय दावा करतायत याबद्दल विविध तर्क लढवले जात आहेत. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती त्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते, एखाद्या घटनेमागचे पडदे अडकते, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. दरम्यान एकीकडे आपण पाहतो अपघाताबद्दल विविध शंका उपस्थित केल्या जात असताना अमोल मेटकर यांनी पोस्ट केली आहे आणि विमान अपघाताबद्दलच्या अहवालावर टीका केली आहे. दादांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हते, अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती आणि वैमानिकाचा अंदाज चुकला, जनता मान्य करेल असा सवालही मेटकर यांनी केलाय. तर महाराष्ट्र पुरावा मागतोय. DGCAनं विमानतळावरच्या CCTV फुटेज तपासावे आणि ते प्रसारित करून दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी पोस्ट मेटकर यांनी केली आहे.